ठाण्यात उद्धव ठाकरेंवर टीका करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यापूर्वी त्यांना डिवचणारे असे हे बॅनर्स लावण्यात आले, ज्यावर घालिंग लोटांगण वंदीन चरण असा उल्लेख करण्यात आलेला आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे गुडघे टेकून बसलेले आहेत असं एक व्यंगचित्र साकारण्यात आलेलं आहे बॅनरवर आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली। तर उद्धव ठाकरेंच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे आहेत असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय। तर हे बॅनर मात्र आता काढले जात आहेत। घालीन लोटांगण वंदीन चरण असं म्हणत व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली होती। मात्र हे बॅनर आता काढले जात आहेत। आज शिवसंकल्प मेळावा आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा, ठाण्यात हा मेळावा होणार आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया। विशाल, आधी आपण बॅनर पाहतोय, आता काढले जात आहेत, काय अपडेट्स आहेत, काय माहिती आहे? आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे ठाण्यामध्ये। त्याआधीच ठाण्यामध्ये जे आहे ते शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे आमने सामने आलेले दिसत आहेत। आज सकाळी ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जे बॅनर्स आहेत ते ठाण्यात ठिकठिकाणी लावताना आपल्याला आपण बघितले। त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झाले आणि त्यांनी हे जे बॅनर लावले होते ते पोलिसांना विनंती केली का हे बॅनर उतरवा। मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्वतः जे आहेत कार्यकर्ते ज्या ठिकाणी बॅनर लावले त्या ठिकाणी जमले आणि हे बॅनर उतरवलेले आहेत आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की ह्याच्या मागे कोण आहे त्यांनी समोर यावं आणि ही जी बॅनरबाजी आहे ही थांबवावी। मात्र आज संध्याकाळी जी आहे ती उद्धव ठाकरेंची सभा होत असताना त्याआधी पुन्हा एकदा ठाण्यामध्ये तणावाचं वातावरण दिसून येत आहे आणि ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला। गोंधळ घालत जे बॅनर उद्धव ठाकरेंवर टीका करणारे होते ते काढले जात आहेत। महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे, त्याची भीती त्यांच्या मनात आहे। आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे। त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे असे निनावी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय। हिंमत होती तर नाव लिहायचं होतं। दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे।